भगवंताकडं जायचं ठरलं तर काय नियमाचं पालनही करावं लागतं, काय बंधनं लागून घ्यावं लागतात. पहिल्यांदा आपल्याकडं लीनता पाहिजे, दुसऱ्याचं विचार ऐकून घ्यायची वृत्ती पाहिजे आणि आपण अज्ञानी जरी असला समोरचा व्यक्ती त्याची स्तुती केली पाहिजे, त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे, त्याला उत्सुकता आणून दिली पाहिजे, तरच काहीतरी साध्य होतं. ज्यावेळेस आपण दुसऱ्याचा गौरव करू त्यावेळेस समोरची व्यक्ती आपलं ऑटोमॅटिक गौरव करते आणि आपली वाचा शुद्ध पाहिजे, तरच सर्व गोष्टी साधतात. आणि मला किती येतं, मी किती विद्वान आहे, मी किती सुंदर आहे, माझ्यापेक्षा दुसरं कोणी सुंदरच नाही, माझ्यापेक्षा दुसरा विद्वान कोणीच नाही, माझ्यापेक्षा श्रीमंत कोणीच नाही, ही निव्वळ अज्ञानी भूमिका आहे. आपल्यापेक्षाही 10 पटीने समोरची व्यक्ती श्रीमंत असतात. दुसरी व्यक्ती सौंदर्याचा गर्व असेल, त्याने समजावं आपल्यापेक्षाही कितीतरी सौंदर्यवान असतात, देखणी असतात, स्वरूपवान असतात. असं काही नाही की आपल्यापेक्षा कोणीच नाही, हे समजूत एक काढली पाहिजे मनातून, तरच काही गोष्टी साध्य होतात. मनामध्ये शांतता पाळली पाहिजे. क्रोध म्हणजे राग आला नाही पाहिजे. निस्वार्थ प्रेम करायला शिकलं पाहिजे. संपत्तीची घमंड न येता की भगवंताने माझ्याकडं संपत्ती दिलेली आहे, त्या संपत्तीचा उपयोग प्रपंचाकरता आणखीन दुसऱ्याला सुद्धा त्याचा उपयोग झाला पाहिजे, असं सदैव निस्वार्थप्रमाणे त्याला मदतही केली पाहिजे. त्यात भगवंताला आनंद आहे. आणि एवढं करत असताना गीतेचं तत्त्व मनात आणलं पाहिजे, गीतेच्या तत्वानुसार जीवन जगलं पाहिजे, तरच काही सारे होईल. आणि असं जो तत्व जाणतो त्यालाच भगवान परमात्मा जवळ करतो म्हणण्यापेक्षा भगवान परमात्म्याकडं त्याचं शेवट होतो, किंवा भगवान परमात्म्यालाच जाऊन मिळतो, किंवा भगवान परमात्म्याच्या अगदी जवळ जायला त्याला जागा मिळते. रामकृष्ण हरी.